श्वेता, मी आता श्रीनगर एअरपोर्टच्या बाहेर आहे आणि मुंबईहून जे कुटुंबीय आहेत ते नातेवाईक सर्व इथे दाखल होतात। आता सर्वजण चिंतेमध्ये आहेत आणि डोंबिवलीमध्ये जे अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी यांचे नातेवाईक जे आहेत ते आता श्रीनगर एअरपोर्टला दाखल झालेले आहेत। पुढे ते कसं कुठे जाणार आपण ते त्यांना विचारूया। नेमकं खूप चिंतेमध्ये आहेत सर्वजण, पण त्यांना काहीसा एकंदरीत इथे मदत कार्य जे आहे ते देखील इथे मिळताना पाहायला मिळते। तुम्ही सांगा, तुमचं नाव सांगा आणि कोण? माझं नाव प्रसाद सोमण आणि माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत ते अतुल मोने, रेल्वेमध्ये काम करतात आणि त्यांचा मृत्यू झाला आहे। आत्ता बोलण्याच्या मनस्थितीत नाही होत आम्ही खरं तर, पण डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची टीमने आम्हाला खूप सहाय्य केलं आणि आम्ही आत्ता इथे श्रीनगरच्या एअरपोर्टवर आहोत आणि आत्ता पुढच्या काही ज्या फॉर्मॅलिटीज करण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत आणि मग ज्या काही पुढच्या फॉर्मॅलिटीज असतील, सगळ्यात पहिले हा जो काही भ्याड हल्ला केलेला आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। भारत सरकारने याच्या विरुद्ध आणखीन काही ठोस पावलं उचलावीत अशी आमची अपेक्षा आहे। महाराष्ट्र सरकारकडून, भारत सरकारकडून ह्या मृतांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी काहीतरी मदत निधी हा दिला पाहिजे असं आम्ही एक आवाहन करतो, आम्ही निवेदन करतो। तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलेले आहेत? मी किशोर दीक्षित, कळव्याहून आलो आहे आणि जे डोंबिवलीतले तिघही जण गेलेले आहेत कालच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये, ते तिघही जण माझे नातेवाईक आहेत आणि इथे असलेले राजेश कदम यांचेसुद्धा आमचे तिघही नातेवाईक आहेत। हे एकाच फॅमिलीमध्ये पर्यटनासाठी आले होते आणि आता काय बोलावं हे कळत नाही आहे आम्हाला, पण आम्हाला खूप सहाय्य केलं गेलं आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या मदतीमुळे आणि टीम यांच्या मदतीमुळे आम्ही आत्ता इथे श्रीनगरला पोहोचलो आहोत। आम्ही आमच्या फॅमिलीला भेटण्यासाठी फार उत्सुक आहोत। आम्हाला त्यांना आधार देण्याची खूप जास्त गरज आहे आणि आमची रिक्वेस्ट आहे की गव्हर्नमेंटनी या संदर्भात ठोस पावलं उचलावीत। धन्यवाद। आपल्यासोबत इतरही नातेवाईक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। तुमचं नाव सांगा, तुम्ही ते? मी राहुल गणपुले, डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या टीममधला आहे। तर खास करून डॉक्टरांनी आम्हाला इथे मदतीसाठी पाठवलेलं आहे, कारण काल जे काही घडलं ते कोणाच्या ध्यानीमनी नसताना घडलेलं आहे आणि डॉक्टरांचं हे मनोगत आहे की ह्या सगळ्या कुटुंबांना आपण आधार दिला पाहिजे आणि आधारासाठी डॉक्टर नव्हते तर आम्हाला पटकन त्यांनी इथे पाठवलं। तर आमची अख्खी टीम इथे काम करते। त्यांचे पी आहेत दरेकर साहेब, राजेश कदम ज्यांचे स्वतः ते मेहुणे या हल्ल्यात गेले, तर आम्ही सगळे इथे त्याच्यासाठी आलेलो होतो, त्यांना मदत करायला। आपण पाहतो की मुंबईहून मदत करण्यासाठी एक टीम देखील इथं दाखल झालेली आहे। ते सर्व नातेवाईक खूप चिंतेमध्ये आहेत आणि ते पुढे आता इथून CRPFच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत आणि तिथून ते जिथे त्यांचे अडकलेले जे पर्यटक नातेवाईक आहेत त्यांना भेटण्यासाठी जाणार आहेत। आपण श्रीनगर एअरपोर्टला आहोत आणि श्रीनगर एअरपोर्टला जर आपण पाहिलं समोर, तर इथे राष्ट्रध्वज, आपला तिरंगा हा अर्ध्यावरती उतरवण्यात आलेला आहे। काल जो एक भ्याड हल्ला आतंकवाद्यांनी केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आणि कुठे आपल्या सर्व जे पर्यटक आहेत निष्पाप, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपला राष्ट्रध्वज इथे अर्ध्यावरती उतरवण्यात आल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतं। श्रीनगर एअरपोर्टवरती मोठ्या प्रमाणात गर्दी देखील इथे झालेली आपल्याला पाहायला मिळते। श्रीनगर एअरपोर्टच्या आतमध्ये ही गर्दी आहे, खरं तर हा पार्किंग एरिया आहे आणि इथून देखील आता मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते हळूहळू जमा होत आहेत। त्यांना सर्वांना महाराष्ट्रात परतायचं आहे। जे महाराष्ट्रातले पर्यटक होते ते एक भीतीचं सावट जे आहे ते श्रीनगरमध्ये आपल्याला पर्यटकांमध्ये पाहायला मिळतं आहे। तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी।